Okay, good afternoon. Good afternoon, sir. Good afternoon, yes. So, last lecture we have started the this point components of elements of road. So, elements of road we have seen, and also you have drawn the sketches of this roads in embankment and roads in cutting also. So, today also we have seen these components of element that is crown, camber, carriageway, shoulder, berms and road margin and right of way. So out of these components, detailed explanation of some of component we have seen in the last lecture. So today I think we have covered this part. Right of way, roadway or formation width means what, shoulder means what, carriageway or pavement way. So this much part we have covered in the last lecture. Okay. So we will cover or we will see this part in the today's lecture. See, the road margin, as we have discussed in the last lecture also, the road margin, these are the land width on both side of the roadway. रोडवेच्या म्हणजेच जी काय आपली कॅरेज वे असते किंवा शोल्डर पर्यंतची जे काही डिस्टन्स आहे त्याच्यापासून बिल्डिंगच्या बाउंड्री पर्यंत जे काही डिस्टन्स आहे त्याला आपण रोड मार्जिन असं म्हणतो. सो आपण हे पाहिलं होतं, शोल्डरच्या एंड पासून बिल्डिंगची बाउंड्री म्हणजे त्याच्यामध्ये साइड स्लोप येतो, ड्रेन येतात, बर्न येतो, हे सगळे पार्ट ह्याच्यामध्ये रोड मार्जिन मध्ये कव्हर होतात. तो आपण पार्ट पाहिला होता. तरी पण तुमच्या समोर स्केच असेल, प्लीज आय थिंक you have drawn this sketch, so you can open this sketch also, so you will realize where you have written road margin. कुठं तुम्ही रोड मार्जिन लिहिले ते बघा. रोड मार्जिन कुठं लिहिले आपण, शोल्डरच्या एंड पासून बिल्डिंगची बाउंड्री जिथपर्यंत आहे तिथपर्यंत सगळं डिस्टन्स म्हणजे रोड मार्जिन आहे. आणि रोड मार्जिन मध्ये आपण कशासाठी प्रोव्हाइड करतो, सो the road margin, these are the secured and reserved to meet present and future traffic requirement for development of road. रोडच्या डेव्हलपमेंटसाठी सद्यस्थिती किंवा फ्युचर ट्रॅफिकची जी रिक्वायरमेंट आहे त्याचा विचार करून दिस इज द सेक्युअर्ड मार्जिन और सेक्युअर्ड डिस्टन्स केप्ट फॉर दिस रिक्वायरमेंट, प्रेझेंट अँड फ्युचर रिक्वायरमेंट. ट्रॅफिकची म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये काही वर्षांमध्ये ट्रॅफिक वाढू शकतं, त्याच्यामुळे रोडचे तुमचे वायडनिंग होऊ शकतात. मग याचा विचार करून रोड मार्जिन हे शोल्डरच्या एंड पासून जे काय सोडलेलं बिल्डिंगच्या बाउंड्री पर्यंत जे काय रोड मार्जिन आहे, फ्युचरची रिक्वायरमेंट बघून फ्युचरमध्ये रोड हा इन्क्रीज होऊ शकतो याचा विचार करून ते ठेवलं गेलेलं असतं. देन various elements of road margin are footpath, cycle track, parking lanes, side slope. So as we have discussed, काय काय येतं रोड मार्जिन मध्ये, जसं की आपण सांगितलं की शोल्डरच्या आउटर एज पासून बिल्डिंगच्या बाउंड्री पर्यंत डिस्टन्स म्हणजे रोड मार्जिन आहे. आणि मग त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड येऊ शकतं, तर फुटपाथ येऊ शकतो, सायकल ट्रॅक येऊ शकतो, पार्किंग लेन येऊ शकतो, किंवा साइड स्लोप किंवा बम आणि ड्रेन, या सर्व गोष्टी कशामध्ये जाऊ शकतात, तर रोड मार्जिन मध्ये जातात. आलं लक्षात? आपण पाहिलं होतं थोडस डिटेल मध्ये. ओके, सो नाव नेक्स्ट component of road is berm. So what is berm? So the portion of land width provided between top road embankment and inner edge of the side drain. इमेज समोर असेल तर इमेज पाहू शकता. विदाउट इमेज यू कॅनॉट अंडरस्टँड व्हॉट इज दिस पोर्शन. तुम्ही ड्रॉ केलेला आहे, सर्वांनी ड्रॉ केला आहे, हा स्केच ड्रॉ केलेला आहे. सो बर्म म्हणजे काय आहे, तर एक विड्थ आहे, लँड विड्थ आहे हॉरिझॉन्टली, कुठून कुठपर्यंत आहे, रोड टो ऑफ द रोड एम्बॅकमेंट अँड इनर एज ऑफ दी साइड ड्रेन. म्हणजे जिथं साइड स्लोप संपतो बघा, हा रोड आहे, हा साइड स्लोप आहे, जिथं साइड स्लोप संपतो तिथून हा ड्रेन आहे तुमचा,
हा ड्रेन आहे आणि हे आहे ते तुमचं काय बर्म आहे. म्हणजे टो ऑफ एम्बॅकमेंट. बघा हा एम्बॅकमेंटचा पोर्शन आहे, म्हणजे एवढा पोर्शन तुम्ही भरलेला आहे. बरोबर आहे, एवढा पोर्शन तुम्ही काय केलेला आहे, फिल केलेला आहे. मग ह्याचा टो, एम्बॅकमेंटचा जो टो आहे तिथून कुठपर्यंत इनर साइड ऑफ द ड्रेन हे डिस्टन्स आहे ते काय तुमचं बर्म आहे. पोर्शन ऑफ लँड विड्थ, ही लँडची विड्थ आहे. पोर्शन ऑफ लँड विड्थ प्रोव्हाइडेड बिटवीन टो ऑफ एम्बॅकमेंट. दिस इज द टो ऑफ एम्बॅकमेंट. दिस पोर्शन इज द टो ऑफ एम्बॅकमेंट अँड दिस इज द इनर एज ऑफ द ड्रेन. आलं लक्षात बर्म म्हणजे काय? येते का लक्षात? जिथं तुम्ही माती भरलेली आहे रोडची, त्याचा जो बॉटम आहे म्हणजे स्लोप आहे, स्लोपचं जी एंड आहे आउटर एज, त्या एज पासून हॉरिझॉन्टल डिस्टन्स प्रोव्हाइड केलं असतं. ते कुठंपर्यंत? द ड्रेनच्या इनसाइड पर्यंत. जिथून ड्रेन चालू होतो त्याच्या म्हणजे लँड विड्थ आहे, हॉरिझॉन्टल आहे, त्याला आपण बर्म असं म्हणतो. ओके. दिस कुड बी युज्ड फॉर प्लांटिंग ऑफ ट्रीज. कशासाठी केलं जातं? तर प्लांटिंग ऑफ ट्री, झाडं लावण्यासाठी. रोडच्या बाजूला जी आपण ट्रीज बघतो किंवा झाडे लावली जातात, ते झाडं लावण्यासाठी बम हा कंपोनंट प्रोव्हाइड केलेला असतो. So again, to provide beautiful landscape, to provide shade and pleasant to the road users. कशासाठी झाडं लावत असतो आपण? तर रोड युजर्स साठी प्लीझंट किंवा लँडस्केप, ग्रीनरी असावी. ज्यावेळी रोडमधून व्हेकल्स पास होत असतात त्यावेळी तुम्हाला एक नॅचरल ग्रीन फील झालं पाहिजे. नाहीतर सध्या आपण पाहतोय उन्हाळ्याचे दिवस कसे आहेत आणि जर गाडी रस्त्याच्या बाजूने जर झाडं नसतील तर जी हवा येणार आहे ती कशी येणार आहे? मग तुम्हाला पूर्णपणे गरम हवा असेल. ग्रीनरी आपण रोडच्या बाजूला का प्रोव्हाइड करतो, झाडं का लावतोय? तर त्या झाडामुळं व्हेकल्स ज्यावेळी ट्रॅव्हल करत असतात त्यावेळी ॲटलिस्ट थोडीशी थंड हवा किंवा ऑक्सिजन, नॅचरल गोष्टी मिळाव्यात. So for that purpose we are providing the trees, and these trees we are providing in the area provided, that is the berm. berm ज्या ठिकाणी प्रोव्हाइड केला असतो त्या लाईनमध्ये आपण, त्या अलाइनमेंटमध्ये आपण काय करत असतो, ट्रीज प्लांट करत असतो. आणि ट्रीज प्लांट कशासाठी करतोय? तर ग्रीनरी किंवा रोड युजर्सना प्लीजंट असे एन्व्हायरमेंट मिळावं. फॉर दॅट पर्पज वी आर प्रोव्हाइडिंग दी बम. आलं लक्षात बम? Yes, sir. Berm is a component provided from the toe of the embankment to the inner edge of the drain. इथं आपण पाहिलेलं आहे, ऍक्च्युअल फिगर ड्रॉ करून आपण पाहिले. स्लोपचा एंड आणि ड्रेनची सुरुवात याच्यामधलं डिस्टन्स म्हणजे बम आहे की जिथं आपण ट्रीज प्लांट करतो. सिंपल, दॅट्स इट. ओके. Now next component is a traffic separator. Traffic separator. So what mean by traffic separator? So what is function of that? The main function of traffic separator is to prevent head-in collision between vehicle moving in the opposite direction. See, I am here drawn this sketch, and this is the your road, total road. So some of the vehicles are going in this direction and coming in this direction. बरोबर आहे का नाही? हा रोड आहे, रोडची सेंटर लाईन आहे, याच्या इकडून व्हेकल जातात, त्याच्या इकडून व्हेकल येतात. मग ट्रॅफिक सेपरेटर मीन्स व्हॉट? मी आतापर्यंत सांगत होतो की ही जी पट्टी आहेत याचं मिनिंग काय? एकतर आपण इकडून क्रॉस करू शकतो, डॉटेड पट्ट्या मीन्स. सो याचं मिनिंग आहे ट्रॅफिक सेपरेटर, की ज्या डॉटेड 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 ह्या पट्ट्या असतात याला आपण ट्रॅफिक सेपरेटर असं म्हणतो. अपोजिट डायरेक्शनने येणाऱ्या व्हेकल्सला योग्य त्या डायरेक्शननी जाण्यासाठी वे मिळावा,
फॉर दॅट पर्पज ट्रॅफिक सेपरेटर इज प्रोव्हाइडेड. कशासाठी ट्रॅफिक सेपरेटर प्रोव्हाइड केला जातो? तर अपोजिट डायरेक्शननी येणाऱ्या व्हेकलला त्यांच्या डायरेक्शननी तो वे मिळावा. फॉर दॅट पर्पज द ट्रॅफिक सेपरेटर इज प्रोव्हाइडेड. इट इज द सेंटर ऑफ द रोड इज टॉप मोस्ट पॉइंट ऑफ द रोड. आणि हा रोडचा सेंटर म्हणजे टॉप मोस्ट पॉइंट असतो आणि त्यालाच आपण क्राउनिंग असं म्हणतो. या पॉइंटला, सेंटरच्या पॉइंटला क्राउन म्हणतो आपण. रोडचा सेंटर क्राउन or this is the traffic separator. आलं लक्षात सर्वांच्या? ट्रॅफिक सेपरेटरचा रोल काय? Yes. टू सेग्रिगेट दी ट्रॅफिक. ट्रॅफिकला सेग्रिगेट करायचं त्यांच्या वेनी. सो दिस इज दी ऍक्च्युली टू वे रोड. मग बोथ डायरेक्शननी काय येतात? व्हेकल्स येत असतात. जर ही पट्टी जर आपण प्रोव्हाइड नाही केली तर काय होईल? कोण सांगेन काय होईल? जर ही ट्रॅफिक सेपरेटरची ही लाईन दिसते, पट्ट्या आपण गॅप देऊन पट्टे हे जे मारलेले आहेत त्याचं काय ह्याला काय म्हणतो आपण? म्हटलं ट्रॅफिक सेपरेटर. आणि जर हा प्रोव्हाइडेड रस्त्यावरती आपण मार्कच नाही केला तर काय होईल? ऍक्सिडेंट होतील. तुम्ही म्हणणार माझाच एकट्याचाच रस्ता आहे म्हणणार, बरोबर आहे का? बाकीच्या पुढच्या यायचं का नाही? हा. आणि मग तुम्ही असं ठरवाल की मी कुठेही रस्त्यावरून चालू शकेल. ही लाईन इंडिकेट केल्या याचा अर्थ काय? पुढची येणाऱ्या व्हेकलला तुम्ही जागा दिली पाहिजे जायला. तुमची मर्यादा एवढीच आहे इकडच्या बाजूची. याच्या इकडच्या बाजूला तुम्ही जर पुढून व्हेकल नसेल तरच ओव्हरटेक करून जाऊ शकता. अदरवाईज यू हॅव टू मेंटेन दिस वे. फक्त एकच वे तुम्हाला मेंटेन करायचा आहे. आणि जर ती लाईनच नसेल तर काय कराल? जाऊ दे, जो पुढनं येतो त्याला जागा न देता आपणच जायचं पुढं आणि त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकते. कारण का त्याचे लिमिटेशन्स राहणारच नाहीत की आपण कुठून ड्रायव्हिंग करायचे, आपला वे कोणता आहे. फॉर दॅट पर्पज दिस इज दी ट्रॅफिक रूल कम्स अंडर दी ट्रॅफिक रूल्स अँड रेग्युलेशन. ट्रॅफिकच्या रूल रेग्युलेशन मध्ये ह्या लाईनला मिनिंग आहे. and that line indicates the traffic separator. आलं लक्षात? Yes, sir. Okay. Yes, sir. Okay. Now, next component of element of road is a camber. C-A-M-B-E-R. Camber. आता ही मी जास्त स्लोप लिहिलाय, दाखवलाय आणि इतका स्लोप आहे. कॅम्बर. व्हॉट इज कॅम्बर? द ऑल्सो कॉल्ड ॲज अ क्रॉस स्लोप ऑफ दी रोड. रोडला जो स्लोप दिलेला असतो सेंटर पासून थोडासा लेफ्ट आणि राईट साईडला जो रोडला स्लोप दिलेला असतो त्या स्लोपला आपण काय म्हणतो? कॅम्बर. हा स्लोप आहे ना बघा, या डायरेक्शनला आणि या डायरेक्शनला. का तर पाणी वाहून गेलं पाहिजे की नाही रोडवरचं. फॉर दॅट पर्पज द स्लोप इज गिवन टू दी road to drain the rainwater from center to both side. दोन्ही साइडला जे आपण फायनली जे ड्रेन प्रोव्हाइड केलेले असतात या ड्रेन पर्यंत ते पाणी गेलं पाहिजे आणि इथून हे सगळं आलेलं पाणी या ड्रेन थ्रू मग परत तुमचं फायनली एखाद्या छोट्या नालाला जाऊन मिळतं ते. सो द कॅम्बर इज अ स्लोप प्रोव्हाइडेड टू दी रोड फ्रॉम दी सेंटर पासून बोथ साइडला जो स्लोप प्रोव्हाइड केलेला असतो त्याला आपण कॅम्बर म्हणतो. सिम्पली द प्रोव्हाइडेड टू ड्रेन ऑफ दी रेन वॉटर. कशासाठी प्रोव्हाइड केलेला असतो इथे लिहिलंय. द कॅम्बर इज प्रोव्हाइडेड टू ड्रेन ऑफ दी रेन वॉटर. पावसाचं पाणी ड्रेन ऑफ म्हणजे वाहून जाण्यासाठी, पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी कॅम्बर प्रोव्हाइड केलेला असतो. और सरफेस वॉटर ॲज क्विकली ॲज पॉसिबल. जितक्या फास्ट रोडवरती पडलेलं पावसाचं पाणी क्विकली वाहून गेलं पाहिजे. फॉर दॅट पर्पज कॅम्बर इज प्रोव्हाइडेड टू ड्रेन दी रेन वॉटर. द इम्पॉर्टंट वर्ड इज दिस, टू ड्रेन दी रेन वॉटर. या पर्पजसाठी कॅम्बर प्रोव्हाइड केलं असतं. आपण पाहतो जनरली पाहिलं की नाही सर्वांनी, रोडच्या सेंटर पासून साईडला थोडासा उतार दिसतो का नाही? Yes.
Yes, sir. सेंटरला थोडासा उंच असतो, असा नाही की पूर्णपणे जास्त असतो, पण आपल्याला किंचितचा स्लोप असतो. पाण्याला जास्त वेळ हे लागत नाही की ड्रेन व्हायला, फक्त थोडासा किंचितला स्लोप पाहिजे. सो देन युअर वॉटर विल ऑटोमॅटिकली ड्रेन. त्यामुळं ते पाणी पडलेलं आहे ते ड्रेन होण्यासाठी हा कॅम्बर प्रोव्हाइड केलेला असतो. देन बाय कीपिंग द सरफेस ड्राय इट इन्क्रीजेस लाईफ ऑफ रोड, स्किड रेजिस्टन्स अँड स्टॅबिलिटी अँड सेफ्टी. बघा, या सर्व गोष्टींसाठी आणखी कॅम्बरचा यूज होतो. इन्क्रीज दी लाईफ ऑफ रोड. जर पावसाचं पाणी पहिला आहे सरफेस ड्राय, कशासाठी तर सरफेस हा ड्राय ठेवायसाठी, रोडचा सरफेस ड्राय. जर स्लोप दिला, पाणी नाही साचून राहिलं तर ऑटोमॅटिकली ड्राय राहणार आहे तो. इन्क्रीज दी लाईफ ऑफ रोड. जर पाणी साचून राहिलं तर काय होणार आहे, रोडची हेल्थ म्हणजेच रोडची क्वालिटी गुड राहणार आहे. जर पाणी साचून नाही राहिलं तर, जर पाणी साचून राहिलं तर खड्डे पडणार आहे. कारण का पाणी साचून राहिलं आणि व्हेकलचा इम्पॅक्ट जर झाला तर जे डांबर आणि खडी मिक्स केलेले असते ते एकमेकापासून सुटायला चालू होणार पाणी साचून राहिलं तर, आणि मग खड्डे पडणार. सो इट इन्क्रीज दी लाईफ ऑफ रोड. जर कॅम्बर प्रोव्हाइड केला आणि पाणी वाहून गेलं तर रोडची लाईफ इन्क्रीज होते. देन स्किड रेजिस्टन्स. स्किड मीन्स व्हॉट, कोणाला माहिती आहे? स्किड रेजिस्टन्स मीन्स एक तो फ्रिक्शन मधलाच तुमचा टाईप येतो की व्हेकल्स ज्यावेळी पास होत असतात आणि जर पाणी जर साचून नाही राहिलं तर पाणी आणि टायर याच्यामधला जो कॉन्टॅक्ट आहे तो काय होतो, जर पाणी साचून राहिलं तर, म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला वर्ड काय म्हणतो, पाण्यामध्ये जर आपण असं पाय मारत बसलो तर मराठीत असं चिकचिक झालेले असं बोलतो आपण मराठीमध्ये. तर तो म्हणजे स्किड, म्हणजे टायरचा आणि पाण्याच्या कॉन्टॅक्टमुळं व्हेकलचा स्पीड हा ला रेजिस्ट व्हायला नको जर पाणी साचून राहत असेल तर. आणि ड्राय झालं तर व्हेकल फास्टली स्पीडमध्ये निघून जाईल. साचून राहिलं तर काय होणार आहे, व्हेकलचे टायर आणि पाणी या दोघांमध्ये काय होणार आहे, तिथं रेजिस्टन्स होणार आहे व्हेकलला मूव्ह करायला. सो दॅट इज दी स्किड रेजिस्टन्स. म्हणजे स्किड रेजिस्टन्ससाठी कॅम्बर प्रोव्हाइड केलं जातं. स्टॅबिलिटी अँड सेफ्टी. स्टॅबिलिटी अँड सेफ्टी दीज आर दी व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. रोडची स्टॅबिलिटी आणि रोडची सेफ्टी इट्स ऑल्सो डिपेंड्स ऑन दी कॅम्बर. So these are the advantages or feature important points of the camber. कॅम्बरचं पर्पज काय, याच्यावरती एमसीक्यू विचारला जातो तुम्हाला. कॅम्बरवरती भरपूर वेळा 1-2 एमसीक्यू विचारले गेलेले आहेत. जर तुम्ही आता दिलेले एमसीक्यू पाहिलेत का नसतील पाहिले तर कॅम्बरवरती सुद्धा 2-3 एमसीक्यू आहेत बघा त्या लिस्टमध्ये. सो बाय कीपिंग ड्राय सरफेस, increase life of road, skid resistance, stability and safety for all purpose, and drain water, to drain the water for all purpose the camber is provided. आलं लक्षात सर्वांच्या? Yes, sir. Now next component is crown. म्हणजेच पहिला कंपोनंट आपण पाहिला होता. क्राउन इज दी सेंटर. हा आपण रोड पाहिलाय या सॉरी, रोडचा जो सेंटर आहे, रोडचा सेंटर म्हणजेच किंवा कॅम्बर, जो कॅम्बर प्रोव्हाइड केलाय त्या कॅम्बरचा जो सेंटर पॉइंट आहे दॅट इज नथिंग बट क्राउन. हे जे स्लोप कॅम्बर प्रोव्हाइड केला म्हणजे जे स्लोप प्रोव्हाइड केले हे सेंटर जिथून स्टार्ट होतात किंवा जिथं मीट होतात तो सेंटर पॉइंट इज नथिंग बट क्राउन. Here written, center of road or center line of the road is called as a crown. जिथून कॅम्बर स्टार्ट होतात किंवा साइडून जर आपण विचार केला तर कॅम्बर जिथून स्टार्ट होतात किंवा मीट होतात तो पॉइंट रोडचा सेंटर म्हणजेच क्राउन.
आलं लक्षात सर्वांच्या? Yes, sir. So this is the part of the your introduction to road. So here your end of unit number 1. पहिला युनिट आपला या ठिकाणी संपतं. समजलं काय काय आपण पाहिलं युनिट 1 मध्ये? सुरुवातीला आपण डिसिप्लिन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिल्या सर्वांना आठवतात कोणकोणत्या डिसिप्लिन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिल्या आपण? कोण सांगेन? डिसिप्लिन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, सब ब्रांचेस ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिल्या आपण. आर्किटेक्चर अँड ऍक्च्युली आर्किटेक्चर ही येतच नाहीये, सिव्हिल इंजिनिअरिंगची ब्रँच नाही आर्किटेक्चर, पण सिव्हिल इंजिनिअरचा आणि आर्किटेक्चरचा थोडासा रोल सेम येतो म्हणून तो आर्किटेक्चर वर्ड आहे, तशी ती ब्रँच नाही. बाकीच्या ब्रँचेस मेन ब्रँचेस आहेत. हा कोणती पाहिली आपण? पहिल्यांदा बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन. दुसरी पाहिली आपण जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, टाउन प्लॅनिंग, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, बरोबर, मास्टर प्लॅनिंग, सर्वेइंग अँड लेवलिंग, ओके, आणि रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस. करेक्ट. सो दिस मच सब ब्रांचेस वी हॅव सीन. तशी ऍक्च्युली आर्किटेक्चर येत नाही, मी आर्किटेक्चर वर्ड टाकला होता. आर्किटेक्चर ही आपली सब ब्रँच होऊ शकत नाही, बट सिव्हिल इंजिनियर कॅन ड्रॉ. आर्किटेक्चर ही सेपरेटच ब्रँच आहे. तुम्हाला एक एमसीक्यू पण पडला आहे मी दिलेला याच्यामध्ये, त्याच्यामध्ये आर्किटेक्चर ब्रँच येतच नाहीये, बट दोघाचा रोल सारखा आहे. त्यामुळं the both can play one role for the planning of building. So these we have seen the sub branches of civil engineering. त्याच्यानंतरचा आपण पॉइंट पाहिला तो रोल ऑफ सिव्हिल इंजिनियर. बरोबर आहे, सिव्हिल इंजिनियरचा रोल काय काय आहे? मग तो ऑल फील्ड मध्ये, सर्वेइंग मध्ये आहे, डिझाईन मध्ये आहे, कन्स्ट्रक्शन मध्ये आहे, बऱ्याच फील्ड मध्ये आपण सिव्हिल इंजिनियर लागतो. ते आपण सिव्हिल इंजिनियरचा रोल पाहिला. त्यानंतरचा पॉइंट पाहिला तो रिलेव्हन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग विथ अदर ब्रांचेस. बरोबर आहे, कोणकोणत्या ब्रांचेस बरोबर आपण पाहिला सिव्हिल इंजिनिअरिंगचा रोल? मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, ऑटोमोबाईल, करेक्ट, मरीन इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, बरोबर आहे. सो या ब्रँच मध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, या ब्रँच मध्ये सिव्हिल इंजिनिअरचा रोल काय येतो ते पाहिलं आपण. अँड लास्ट पॉइंट या युनिटचा होता, चौथा पॉइंट, तो म्हणजे इंट्रोडक्शन टू रोड्स. हा, आणि रोड्स मध्ये मग आपण टाइप्स ऑफ रोड पाहिले. रोड्स टाइप्स ऑफ रोड ऍज पर IRC क्लासिफिकेशन पाहिले. नॅशनल हायवे, स्टेट हायवे, डिस्ट्रिक्ट रोड्स आणि विलेज रोड, हे 4 टाइपचे रोड आपण ऍज पर IRC क्लासिफिकेशन प्रमाणे पाहिले. आणि त्यानंतरचा शेवटचा जो पार्ट पाहिला तो क्रॉस सेक्शन ऑफ दी रोड पाहिला आपण. बरोबर, आता शेवटचा जे स्केचेस ड्रॉ केले आपण, स्केच जे ड्रॉ केलं ते कशाच होतं? रोडचा क्रॉस सेक्शन, रोड कसा दिसतो आणि त्याचे कंपोनंट काय आहेत आणि त्या प्रत्येक कंपोनंटचं मिनिंग काय आहे, कशासाठी वापरला जातो. सो दिस मच सिलेबस ऑफ युनिट नंबर 1. आलं सर्वांच्या लक्षात? यस सर. ओके. So here our end of unit number 1. So now we will see some MCQ based on this our unit number 1. Is this visible? दिसते का स्क्रीन? यस सर. हाँ. Yes, Okay. sir. See. Yes sir. Okay. If you see the first MCQ, काय लिहिलेलं आहे बघा? For any construction
The supervision and structural design is to certified by Civil engineering. Civil engineering. construction, Civil. supervision and structural design कोण करतं? Civil engineer. Okay, correct. Second MCQ. Following is a not scope of civil engineering. खालच्या मधला कोणता सिव्हिल इंजिनिअरिंगचा स्कोप नाही म्हटलंय, नॉट म्हटलेलं आहे. Air pollution and water pollution. काय लिहिले? नाही, रीड करा. Control. पहिला काय बघा, डिझाईन ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग. Sir, design and construction option आहे. automobile. हा, डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ ऑटोमोबाईल. ऑटोमोबाईल आपला रोल येत नाही. एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आपण पाहिलं नाही एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये. दॅट इज द रोल ऑफ सिव्हिल इंजिनियर. पाहिलं होतं आपण. इरिगेशन पण पाहिलं आपण, म्हणजे इरिगेशन म्हणजेच काय, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग ब्रँच पाहिली आपण, बरोबर आहे. कन्स्ट्रक्शन इरिगेशन स्ट्रक्चर म्हणजे डॅम, कॅनॉल हे आपल्यातच येतं. पहिला आहे ते कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग, ते हे आपल्यातच येते. कंट्रोल ऑफ एअर पोल्युशन अँड वॉटर पोल्युशन हे सिव्हिल इंजिनिअरिंगचा पार्ट आहे. फक्त पार्ट नाही यातला कुठला, तर ऑटोमोबाईल्स. ऑटोमोबाईल्स इज अ नॉट पार्ट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. सर्वांच्या लक्षात आलं का कन्स्ट्रक्शन ऑफ ऑटोमोबाईल आन्सर? Yes, sir. Yes, sir. Now third MCQ. Civil engineering deals with the basic need of life except Electricity. एअर म्हणजेच एअर पोल्युशन, फ्री किंवा चांगली एअर मिळणं गरजेचं आहे माणसांना. वॉटर, ड्रिंकिंग वॉटर गरजेचं आहे. शेल्टर म्हणजे राहण्यासाठी सोय गरजेचं आहे. तर हा सगळा पार्ट आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्येच येतो. फक्त इलेक्ट्रिसिटी हा पार्ट सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये येत नाही. दॅट कम्स अंडर दी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांच. आलं लक्षात? ओके. नेक्स्ट, फोर्थ. Yes, sir. A civil engineer cannot play role of Architect. B, sir. Arbitrator. Okay. No, sir. C. Huh? B, C. B, sir. Sir, B. Architect. Okay. Architect. Wait now. Wait. Sir, I will tell arbitrator. you. Wait. C, sir. Option C. स्ट्रक्चरल इंजिनियर, डिझायनर सिव्हिल इंजिनिअरिंग करतो. व्हॅल्युअर सेकंड जो आहे, व्हॅल्युअर म्हणजेच आपण रोल ऑफ सिव्हिल इंजिनियर मध्ये पाहिले बघा. एखाद्या बिल्डिंगची जर तुम्हाला कॉस्ट काढायची असेल किंवा जुन्या एखाद्या स्ट्रक्चरची ज्याच्यावर लोन घ्यायचं, मी तुम्हाला बोललो होतो व्हॅल्युएशन हा सिव्हिल इंजिनियर करत असतो. बी आन्सर सुद्धा सिव्हिल इंजिनियर करतो. व्हॅल्युएशन, एखाद्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन डीड बाय ऑर डन बाय or will be done by the civil engineer. Third, architecture. आता सिव्हिल इंजिनियर हा प्लॅन काढू शकतो, बट आर्किटेक्चरकडे जी अथॉरिटी आहे प्लॅन सँक्शन करण्याची, G+3 बिल्डिंगच्या वरचा प्लॅन सँक्शन करण्याची अथॉरिटी फक्त आर्किटेक्चरला आहे, की जी सिव्हिल इंजिनियरला नाहीये. आणि आर्बिट्रेटर म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला थोडक्यात एक दलाल असा शब्द आहे मराठीमध्ये. बट आर्बिट्रेटर इज दी रोल ऑफ ऑल्सो सिव्हिल इंजिनियर. म्हणजेच काय, सिव्हिल इंजिनियर हा कोणत्याही एखाद्या कामामध्ये आर्बिट्रेटर म्हणजे आता जसं की म्हटलं लोन सँक्शन करायचं, लोन सँक्शन करण्यासाठी बँक आणि पार्टी यांच्यामध्ये सिव्हिल इंजिनियरचा रोल येतो. किंवा कॉन्ट्रॅक्टर, गव्हर्नमेंट असेल किंवा एखादा प्रायव्हेट ओनर असेल, यांच्या दोघांच्या मध्ये ज्या काय रूल्स रेग्युलेशन आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंग यूज म्हणजे लँड असेल किंवा प्लॉट असेल एखादा, तर त्याचं मेजरमेंट घेऊन त्याची डिटेल्स जी दिली जातात ती सिव्हिल इंजिनियर दिली जातात. सो आर्बिट्रेटर इज अगेन रोल ऑफ द सिव्हिल इंजिनियर. हिअर द आन्सर इज आर्किटेक्चर. आर्किटेक्चर हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा रोल होऊ शकत नाही, बिकॉज दिस इज दी सेपरेट ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग. आर्किटेक्चर ही एक वेगळी इंजिनिअरिंगची ब्रँच आहे. लक्षात येते का? Yes, sir. बघा, स्ट्रक्चरल डिझायनर सिव्हिल इंजिनियर करतो, व्हॅल्युएशन सुद्धा प्रॉपर्टी सिव्हिल इंजिनियर करतो, आर्बिट्रेटर म्हणून सुद्धा सिव्हिल इंजिनियर काम करू शकतो. एखाद्या प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट, एखाद्या बिल्डिंगच्या अगेन्स्ट, कोणत्याही दोन पार्टीच्या अगेन्स्ट सिव्हिल इंजिनियर आर्बिट्रेटर म्हणून काम करू शकतो. सो आर्किटेक्चर इज दी अदर टाइप ऑफ ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग.
सिव्हिलचा पार्ट आहे, नाही असं नाही, बट लिमिटेशन्स आहेत सिव्हिल इंजिनियरला या ठिकाणी. या बाकीच्या ब्रँचमध्ये लिमिटेशन्स नाहीत, नो लिमिटेशन्स. बट आर्किटेक्चरमध्ये कारण का दुसरा पर्सन आहे तिथं आर्किटेक्ट, तो सिव्हिल इंजिनिअरपेक्षा कॉम्पिटंट जास्त आहे प्लॅनिंग करायला, बिल्डिंगचं प्लॅन काढायला. G+3 बिल्डिंगच्या वरची परमिशन आर्किटेक्चरच्या सायन्स शिवाय मिळू शकत नाही. सो हिअर आन्सर इज आर्किटेक्चर. आर्किटेक्चरचा रोल, आर्किटेक्चरचा रोल हा ओनली प्लॅनिंग ऑफ बिल्डिंग. काय? प्लॅनिंग ऑफ बिल्डिंग ओनली, नो अदर रोल. आणि मग फक्त त्या बिल्डिंग प्लॅन करतानाच फक्त आर्किटेक्चरचा रोल येतो. आणि त्या ठिकाणची जी अथॉरिटीजर साईन असते, जर ग्राउंड फ्लोअर प्लस 3 मजली इथपर्यंत सिव्हिल इंजिनियरला परमिशन द्यायची अथॉरिटी आहे, एखाद्या प्लॅनची अप्रोच द्यायची. त्याच्यावरचा जर प्लॅन असेल 10, 20, 30, 50 स्टोरीड बिल्डिंग असेल तर ती आर्किटेक्चरच्या अथॉरिटीनं साईन होते. आर्किटेक्चरचा एकच रोल आहे बघा, लक्षात घ्या, एक वन अँड ओनली वन, प्लॅनिंग दी बिल्डिंग. बिल्डिंगचा प्लॅन काढणे हा एकच रोल आहे. लक्षात सर्वांच्या? Yes, sir. ओके. देन नंबर 5, फॉलोइंग इज अ नॉट ब्रँच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. आर्किटेक्चर ही आपली सिव्हिल इंजिनिअरिंगची ब्रँच नाही, कारण का सेपरेट इंजिनिअरिंगची ब्रँच आर्किटेक्चर आहे. सो एन्व्हायरमेंट इज दी ब्रँच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. इरिगेशन म्हणजेच वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग इज दी ब्रँच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. ट्रान्सपोर्टेशन ही सिव्हिल इंजिनिअरिंगची ब्रँच आहे, फक्त आर्किटेक्चर नाही आहे. देन फॉलोइंग इज द ब्रँच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग. ओके. मेकॅनिकल सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँच नाहीये, इलेक्ट्रिकल पण नाहीये, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग ही फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगची ब्रँच आहे. अँड लास्ट, सिव्हिल इंजिनियर हॅज नॉट टू प्ले इलेक्ट्रिफिकेशन ऑफ बिल्डिंग. फक्त इलेक्ट्रिफिकेशन तेवढं सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अंडर येतं, बट सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अंडरमध्येच येतं इलेक्ट्रिफिकेशन, पण सिव्हिल इंजिनियर करत नाहीये. कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस सिव्हिल इंजिनियर करतो, सर्वेइंग सिव्हिल इंजिनियर करतो, डिझाईन ऑफ फ्रेम स्ट्रक्चर सिव्हिल इंजिनियर करतो. ओनली इलेक्ट्रिफिकेशन इज नॉट अंडर दी सिव्हिल इंजिनिअरिंग. त्याला इलेक्ट्रिकल पर्सनच लागतो. सो गॉट इट एव्हरीवन. दीज आर दी MCQ वी हॅव डिस्कस. तर आपली टेस्ट कधी घेऊ आपण? अजून आहेत रोडचे, पण आता टाइम संपत आलाय, आपण बघू पुढच्या लेक्चरला. ते रोडचे MCQ आहेत. ओके, टाइम संपतोय, मी अटेंडन्स घेतो आणि तुम्हाला कळवतो की आपण टेस्ट घ्यायची आपली कधी घ्यायची आहे. कंबाईन असेल, बेसिक सिव्हिलची आणि मेकॅनिकलची 10 क्वेश्चन असतील. कंबाईन टेस्ट असणार आहे आपली. रिजॉईन व्हायचंय का? नाही, नेक्स्ट लेक्चर होईल पुढचं तुमचं. रिजन नाही व्हायचं. वेट करा, मी अटेंडन्स घेतोय.